प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशा काही जखमा असतात ज्या दिसत तर नाहीत, परंतु वेदना मात्र फार देतात. आणि ज्या वेळेस अशा वेदना किंवा अशा आठवणी किंवा असे दुःखद प्रसंग एकावर एक येत राहतात, त्यावेळेस माणूस अतिशय दुःखी बनतो आणि तो निराशेच्या गर्तेमध्ये अडकतो. अशा वेळेला काय करणार? अशा वेळेला एकच महत्त्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे मनोवैज्ञानिक शास्त्राचा वापर करून घ्यायचा. तर मनोवैज्ञानिक शास्त्रामध्ये अशा वेळेस काय करायचं याचे जे 2 महत्त्वाचे उपयोग सांगितलेले आहेत. तर त्या 2 महत्त्वाच्या अशा काही उपाय आहेत, ते उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय म्हणजे ज्यावेळेस अशा काही खूप आठवणी किंवा अशा काही जखमा ज्यावेळेस उन्मळून बाहेर यायला लागतात, त्यावेळेस एकच गोष्ट करा, तुम्ही जिथे आहात तिथून चटकन उठा आणि एखाद्या डोंगरावर किंवा टेकडीवर जा आणि तिथे जाऊन मनसोक्त रडा. इतके रडा की चांगले मोकळे व्हा, मन आपोआप शांत होईल आणि मन शांत झाल्यानंतर आपोआपच चांगले विचार यायला लागतील. आणि हे जर तुम्हाला जमणार नसेल तर साधा सोपा, जिथे तुम्ही कुठे आहात तिथे तुम्ही एका ठिकाणी बसून तुमची डावी नाकपुडी तुम्ही बंद करा. डावी नाकपुडी बंद केल्याने फक्त उजव्या नाकपुडीने तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज करा. त्याला सूर्यभेदी प्राणायाम म्हणतात. हे सूर्यभेदी प्राणायाम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणि उत्साह निर्माण करायला जास्तीत जास्त मदत करतं आणि त्यामुळेच तुम्ही ज्या वाईट आठवणी, त्या वाईट आठवणी तुम्ही विसरायला लागता. अशाच मनोवैज्ञानिक ट्रिक्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.